चालू होणार की बर चालू होणार येणार 100%. 100% येणार. काय ह्यात बदल हा विषय सगळा आता साहेबांनी निर्णय घेतला भाजप हा विषय संपला होय आता संपलं का संपला विषय. मग आता कसं काय करायचं आता तू तरी हातात घ्यायची आता जर सगळं महाराष्ट्रातलं चित्र बघितलं, गोविंद बागेमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सांगितलं की निवडून येण्यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं पवार साहेबांचं खुलं आहे की जो मेरिटचा माणूस आहे त्याला बंगल्याच्या बाहेर अशा पद्धतीने एक आनंद उत्सव होतोय. अशा पद्धतीने एक सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे हर्षवर्धन पाटील यांचा बंगला, ज्या बंगल्याला भाग्यश्री निवास असं नाव आहे. इंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बंगल्याभोवती आता कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी तुतारी वाजलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का वाजती तुतारी? या ठिकाणी पेढे भरवले जात आहेत, या ठिकाणी लाडू भरवले जात आहेत. अगदी काही वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट झालेली होती आणि हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारीत जाण्याचा शिक्कामोर्तब होता, जो ठाम झालेला होता, तो पक्का झालेला होता. आणि म्हणूनच या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आनंदित झालेले आहेत आणि ते कार्यकर्ते फटाकडे वाजवले आहेत, लाडू भरवून एकमेकांचं स्वागत करत आहेत. आपण बघतो या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती आहे, या ठिकाणी भाग्यश्री बंगला आहे. बंगल्याच्या बाहेर अशा पद्धतीने एक आनंद उत्सव होतोय. अशा पद्धतीने एक उत्सव, कारण गेल्या 3 महिन्यापासून हर्षवर्धन पाटील हे तुतारीत जातील का अशी चर्चा होती आणि या चर्चेला आता पूर्णविराम लागलेला आहे. ते तुतारीत जाण्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे. आपण पाहतोय घोषणाबाजी चालू आहे. आपण या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते सुद्धा आता जाणून घेणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहे आपण. काय वाटतं, काय पहिल्यापासून तुम्ही आग्रही होता हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी घेण्यासाठी, काय आता पहिल्या भावना आहेत, नक्की काय घडलंय जे एवढं उत्सव चालू आहे तुमचा? आज खरंच आम्ही सर्व इथं कार्यकर्ते जमलो आहोत. याचं कारण आदरणीय साहेबांनी सांगितलं होतं की पितृ पंधरवडा होऊ द्या, की आपण निर्णय घेऊ. जे जनतेच्या मनामध्ये आहे ते सुद्धा आदरणीय साहेबांच्या मनामध्ये आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार, सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा परिवार, कैलासवासी भाऊ असतील, कैलासवासी शहाजी बापू असतील, कैलासवासी तात्या असतील, यांच्या काळापासून त्यांचे विचार त्यांनी जपलेले आहेत. त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये पुरोगामी विचाराचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत आदरणीय साहेबांचा जाण्याचा निर्णय झाला. त्यामुळे खरंच आम्हा कार्यकर्त्यांमध्ये खूप आता उत्साह आहे, खूप आनंद आहे. कारण की कुठंतरी शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांच्यासारखा निर्णय झाल्याचा आम्हाला कळत आहे. ठीक आहे, आता तुमची एंट्री तुतारीमध्ये झाली किंवा राष्ट्रवादीमध्ये झाली, उमेदवारीचं कसं? कारण उमेदवारी मिळणार आता जर सगळं महाराष्ट्रातलं चित्र बघितलं, गोविंद बागेमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सांगितलं की निवडून येण्यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं पवार साहेबांचं खुलं आहे की जो मेरिटचा माणूस आहे त्यानुसार आम्हाला असा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की आदरणीय साहेबांनाच इंदापूर तालुक्याची तिकीट मिळेल, की आम्हाला कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. खरं तर गोविंद बागेमध्ये निवडून येण्याच्या क्षमतेचाच माणसाला तिकीट दिलं जाईल. सर्वे काय आहे ते पाहायला जाईल असं म्हणलं होतं. म्हणजे त्याच वेळेस खरंच शिक्कामोर्तब झालं. हो, 100%. कारण गेले 2 मिनिटं आपण थांबूया. आपण पाठीमागं पाहतोय फटाकड्यांची आतिषबाजी चालू आहे. तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी भाग्यश्री बंगल्यावर गर्दी जमाय चालू झालेली आहे. फटाकड्यांची आतिषबाजी होत आहे, कार्यकर्ते जमाय लागलेले आहेत आणि हे सर्व काही चालू आहे ते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटीलांचा तुतारीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि याच कारणामुळे आपण मूळ प्रश्नावर की गोविंद बागेमध्ये ज्यावेळेस बैठक झालेली होती कार्यकर्त्यांची, त्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं होतं की निवडून येण्याच्या क्षमतेवाल्याला उमेदवारी देऊ. काय कसं बघता येईल? त्याचं कारण असं आहे की पाठीमागच्या इलेक्शनला आपण बघितलं 1,11,000 मतं साहेबांना पडली होती आणि जो भविष्यातला जो उमेदवार आहे तर तो उमेदवार कसा असावा, त्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी ज्यावेळेस सर्वे केला
आणि त्या सर्वे मध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचं नाव 1 नंबरला आलं. कारण शेवटी गेली 20 वर्ष गेली 50-52 वर्षापासूनचा हा सगळा जर आपण जर लेखाजोखा बघितला तर त्यामध्ये हा बावड्याच्या पाटील फॅमिलीचा हा झेंडा अग्रेसर आहे. आणि हा 2 इलेक्शनचा जर एक अपघाती बघितला तर हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर मग आजची परिस्थिती अशी आहे की पवार साहेबांना सुद्धा माहिती नाही की 1,11,000 मतं म्हणजे काय थोडी आहे. बरोबर आहे. पण आता पहिले जे उमेदवार आता जे आहेत की आप्पासाहेब दावेदार आहेत, प्रवीण भाई दावेदार, हे कसं गणित कसं सोडवणार ते आता शेवटी ती साहेबांची कला आहे. आज त्यांचं 86 वय आहे. 86 वर्षामध्ये जवळपास 50-60 वर्ष झाले ते राजकारणात आहेत. महाराष्ट्राचा कोणता जे तिढा टाकतात त्यांना त्यांनी तिढा टाकला, जे तिढा टाकतात त्यांना तिढा टाकला. तो तिढा ज्या परंपरेनुसार तिढा बसतो त्यांना तिढा सुटायला पवार साहेबांचा. हा तिढा सोपा आहे त्यांच्यासाठी. आपण बघतोय हा तिढा सोपा आहे म्हणतात काही ज्येष्ठ लोक आहेत. बाबा काय वाटतं आता हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली, कसं बघताय याकडे? आनंदाची गोष्ट झाली आम्हाला म्हातारपणी. बर, चांगलंय चांगलंय. चांगलंय. काय आता पुढचं इलेक्शन होणार की? बर, चालू होणार, येणार 100%. 100% येणार. काय ह्यात बदल युवक अजिबात म्हणून काय वाटतं सांगा आता या सगळं? हर्षवर्धन पाटलांनी ह्याच्यामध्ये तुतारीमध्ये प्रवेश करण्याचं बऱ्याच दिवसापासून चाललो, ते आज फायनल केलं. आम्हाला मनापासून भरपूर आनंद झाला. त्याच्यामुळे आम्ही अजून जोमाने कामाला लागणार आहे इथून पुढे अजून ह्या काळामध्ये. असं बाबा काय म्हणतात तुतारी काय? मी ज्या वेळी तुतारी वाजवल त्या तिथे भाऊंचा विजय 100%. आमचा मातंग समाजाचा आशीर्वाद आहे असा म्हणून मी तुतारी वाजवतो. भाऊंचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी, आपल्या भावना व्यक्त करत. काय वाटतं आता कसं बघताय सगळं वगैरे? हा जे निर्णय आहे ते साहेबांनी स्वतः घेतलेला नाही, सगळ्या जनतेने साहेबाला जे निर्णय मागितलेला आहे ते साहेबांनी जनतेचा कौल मान्य केलाय. वैतीर साहेबांनी निर्णय घेतलेला नाही. सगळ्या जनतेचं म्हणणं होतं की साहेबांनी तुतारी जावं. महिनाभर आम्ही ते पितूर पंधरवड्याची वाट बघत होतो, पण आज घटस्थापनाचा पहिला दिवस आहे. अंबाबाईंनी एकदम निर्णय चांगला दिलेला आहे. तर 100% भाव यंदा आमदार म्हणून 2024ला फिक्स. काय फिक्स म्हणायचं का आता? फिक्स फडणवीस साहेबांनी फसवणूक केली. बर, सागर बंगल्यावर बोलवून घेऊन साहेबांनी फसवणूक केली तालुक्याची. बाकी काय साहेब. चला आता आपण बघतोय काय बोलायचंय. अरे तुम्ही आला या अध्यक्षकडे. आता काय भाजपाचे पदाधिकारी तुम्ही होता? आपला विषय सगळा आता साहेबांनी निर्णय घेतला, भाजप हा विषय संपला. आता संपलं का? संपला विषय. आता कसं काय करायचं? आता तुतारी हातात निर्णय घेतलाय साहेबांनी, 1 नंबर निर्णय घेतलाय. आता तुतारी, बाकी काय नाही. पण आता मागचे आहेत ते तुतारीवाले त्यांचं कसं? आता जे आहे भाऊंच्या क्षमता निवडून यायची, त्याच्यामुळे भाऊंना तुतारी मिळणार. आमच्या क्षमता आहे निवडून यायची. आपण बघतोय या ठिकाणी भाग्यश्री बंगल्यावर आनंद चालू आहे, उत्सव चालू आहे. काय कार्यकर्ते अजूनही येत आहे तिकडं. काय सांगाल? भाऊने आता तुतारी हाती घेतली, कसं बघतात ह्याकडे? बरं का, आता तुतारी घेतली म्हणजे आम्हाला कार्यकर्त्याला सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे. आमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या पहिल्यापासून भावना होत्या की भाऊंनी लवकरात लवकर तुतारी हातात घ्यावी आणि शरद पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे. पण आता तिढा आहे की आता तालुक्यात तिढा वाढला की आता? कशाचा तिढा वाढला? आता पहिले निष्ठावंत लोक आहेत ती म्हणते देवा आता आम्ही कसं काम करायचं किंवा काय. आता ती तिढा पवार साहेब हे तिढा सोडवतील का? सोडवतील ना. जे पवार साहेब जो निर्णय देतील तो सगळ्यांना मान्य असेल. बर बर. हा, पवार साहेबांचं जो मत असेल, जे साहेब सांगतील त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते काम करतील. चला कार्यकर्ते का काय तुतारी वाजेल का मग आता तालुक्यात? वाजणार तुतारी वाजणार की? चला असं आपण बघतोय या ठिकाणी अजूनही फटाकड्या वाजत आहेत. भाग्यश्री बंगल्यावर हर्षवर्धन पाटील यांच्या ठिकाणी हे सर्व आनंद उत्सव चालू आहे. कुठंतरी तुतारी हाती घेतल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते आनंदित आहे. आगामी काळात कशा पद्धतीने या इंदापूर तालुक्यातल्या राजकीय परिस्थिती उद्भवणार आहे, काय उलटापालट होणार आहे, ह्याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे मित्रांनो कुठेही जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात सर्व घडामोडी आम्ही तुमच्या दाखवू. तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर. बाजूला